संजय राऊत यांच्या टीकेला काडीची किंमत देण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांची सगळी वक्तव्य सगळे टीका ह्या संदर्भहीन असतात. कारण कुठल्याही प्रकारच्या ईडी असेल, CBI असेल, NIA असेल, या देशातल्या विश्वासार्ह आणि स्वायत्त संस्था आहेत. आणि आपलं संविधान लोकशाही एवढी मजबूत आहे की कोणालाही राज्यकर्ते कोणी असो चुकीचा वापर करता येत नाही. आणि त्याच्यामुळं चुकीचा वापर करण्याचं कारण नाही, असं कोण करत नाही. मग असं म्हणायचं का काँग्रेसच्या सरकारच्या वेळेला ज्या ईडीच्या चौकशा झाल्या त्या राजकीय अभिनिवेशात नव्हत्या, त्याच्यामागे काही तुमची राजकीय गणितं होती. आणि सपा असेल, बसपा असेल, त्यावेळेला आपण चौकशांच्या माध्यमातून दबाव ठेवून सत्ता कशी राखलीत हे देशाला माहीत आहे. त्याच्यामुळं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊत यांना सवय लागून राहील. सर, त्यांनी असंही सांगितलेलं आहे की सत्ताधाऱ्यांमधील काही महत्त्वाच्या नेत्यांना हेरून टार्गेट केलं जात आहे. नाही, अशा प्रकारचं करण्याचं कारण नाही आहे. मग ते आज सत्ताधारी आहेत, ते त्या ठिकाणी आमच्या गाव स्तराच्या कार्यकर्त्यापासून ते तालुका राज्यस्तरापर्यंत कारण नसताना त्रास देत आहेत. मग आम्ही कुठे असं म्हटलं नाही ना की तुम्ही त्या ठिकाणी सूड भावनेनं अशा प्रकारच्या गोष्टी करतायत. आणि मला वाटतं ही प्रक्रिया आहे. एखादा आरोप झाला, तक्रार झाली की कुठलीही एजन्सी असते ती तपासणी करते आणि तो प्रक्रियेचा भाग आहे. परंतु तपासणीला सामोरं जात असताना आपण अडचणीत येऊ अशी खात्री झाली आणि म्हणून याला राजकीय रंग देण्याचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. सर, केंद्रीय तपास यंत्रणा इकडे येतात आणि कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात, हे संघराज्य पद्धतीला हानिकारक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. नाही, संघराज्य पद्धतीची भलामण करताना या ठिकाणी त्यांनी याची जाणीव करावी की आरोग्य विषय हा संघराज्य सूचित आहे, कायदा सुव्यवस्था संघराज्य सूचित आहे. दोन्ही विषयामध्ये आपलं अपयश आलंय, त्यावेळेला संघराज्य सूचीचं सुतोवाच आपल्याकडून होत नाही. मला वाटतं त्याच्यामुळं अशा प्रकारचा बोलण्याचा नैतिक अधिकारच त्या ठिकाणी नाही. कारण केंद्राशी प्रत्येक वेळेला संघर्षाचं वातावरण निर्माण करणाऱ्यांनी संघराज्य सूचीच्या गोष्टीच करणं त्या ठिकाणी हास्यास्पद आहे. सर, आमदार आणि खासदारांना शरण आणण्याची ताकद ईडी आणि CBI मध्ये आहे असं खरं तर रोखठोकमधून संजय राऊत यांनी व्यक्त केलं. नाही, मला वाटतं संजय राऊत यांना त्या ठिकाणी कावीळ झालेली आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीची कुठलीही गोष्ट, केंद्र सरकारची कुठलीही गोष्ट, काल तर देवेंद्रजींनी नागपूरला अत्यंत चांगलं सांगितलं की बायकोने घरी मारलं तर त्या ठिकाणी मोदी साहेबांचा केंद्राचा हात आहे की काय, अशा प्रकारचं मला वाटतं बेभान वक्तव्य सध्या त्यांची येत आहेत. फारशी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. संजय राऊतांनी अशीही टीका केली आहे की ओबीसी आरक्षण 5 वर्ष मग का नाही दिले, कारण ओबीसी आंदोलन आता फडणवीस सांगतात 3 महिने वेळ द्या, आरक्षण मिळवून देतो. मला वाटतं संजय राऊत साहेब अभ्यास करत नाहीत, माहिती घेत नाहीत. ओबीसींचं आरक्षण ज्या वेळेला रद्द झालं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनीच त्या ठिकाणी ते राजकीय आरक्षण अध्यादेश काढून कायद्यात रूपांतर करून दिलं. याची त्या ठिकाणी जाणीव आणि माहिती संजय राऊतना नाही. आणि त्याच्यामुळं अज्ञानापोटी किंवा माहीत असून मुद्दाम अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊत त्या ठिकाणी करतायत. आणि देवेंद्र फडणवीस साहेब एवढे कॉन्फिडन्स आहेत, त्यांचा अभ्यास आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्या ठिकाणी अत्यंत टॅक्टफुली त्यांनी आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टातही रद्द झालं नाही. ओबीसींच्या बाबतीतही राजकीय आरक्षण टिकवलं. आता त्या ठिकाणी त्यांना कॉन्फिडन्स आहे, त्यांच्या कॉन्फिडन्सविषयी यांचा पोटशूळ होतोय, ह्यांना जमत नाही, त्यातनं आलेली ते वक्तव्य ओकलेली ती गरळ आहे. सर, ईडीची कारवाई जी अनिल देशमुखांसंदर्भात आता सध्या सुरू आहे ती कारवाई चुकीची आहे, पोलिसांचं असं म्हणणं आहे, तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, असं देखील वक्तव्य त्यांनी केलं संजय राऊत. नाही, ईडीची कारवाई चुकीची बरोबर ठरवणारी अथॉरिटी केवळ न्यायालयीन व्यवस्था आहे. त्याच्यामुळे ईडीची कारवाई बरोबर की चूक हे या ठिकाणी पोलीस ठरवत नाहीत, तज्ज्ञ ठरवत नाहीत. आणि त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये व्यवस्था आहेत त्या कोण कोणाला ॲन्सरेबल आहेत, कोण ठरवत असतं ते सिस्टीम ठरलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणी राजकीय किंवा कोणी बाहेरचे योग्य की अयोग्य ठरवणं त्या ठिकाणी चुकीचं होईल. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की 4 महिन्यात मला सूत्र हातात दिली तर 4 महिन्यात मी ओबीसीचं आरक्षण आणून देईन. यावर राऊत म्हणतात की असं आश्वासन त्यांनी धनगर समाजाला सुद्धा दिलं होतं, पण झालं काही नाही. नाही, राऊतांना या सामाजिक आरक्षणाच्या विषयी काही माहीत नाही.
परंतु सकाळी उठलं की त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी माहिती दिली पाहिजे, खाद्य तुम्हाला पण, आणि भाजपचं मनामध्ये असणारं पोटशूळ पण बाहेर निघालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे रोज काहीतरी ते विषय काढत असतात. असंच ते विषय एक एक काढून वक्तव्य करत असतात. धनगर आरक्षणाच्या संदर्भात 1000 कोटीचं पॅकेज देवेंद्रजींनी दिलं आणि ज्या एसटीमध्ये ज्या सवलती आहेत त्या सवलतीचा अंतर्भाव त्यामध्ये होता. मला वाटतं विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती न घेता, राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती न घेता, केवळ भारतीय जनता पार्टी, केवळ देवेंद्र फडणवीस साहेब, केवळ मोदी साहेब याच्या पलीकडे राऊत साहेबांना काही दिसत नाही आणि त्याप्रती आकसानं त्यांचे वक्तव्य येत असतात. सर, केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयचा वापर करत सत्ताधाऱ्यांना त्रास देण्यासाठी करत आहे? नाही, अजिबात नाही. या देशामध्ये ईडी काय भारतीय जनता पार्टीच्या काळात आली नाही. काँग्रेसच्या काळामध्ये ईडीची स्थापना झाली आणि आपण जर पूर्व इतिहास सगळा तपासाल तर त्यावेळेला ईडीच्या तपास यंत्रणांचा वापर काँग्रेसने कशा पद्धतीनं केला, म्हणजे त्रास देण्यासाठी तर केलेला आहेच. अनेक उदाहरणं आहेत. त्याचबरोबर सत्ता टिकवण्यासाठी सपा बसपा यांना दबाव कसा टाकला हेही देशातल्या जनतेला माहीत आहे. त्याच्यामुळे ईडी काय मोदी साहेबांनी निर्माण केलेली यंत्रणा नाही आहे आणि अशी कुठलीही देशातील यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या अंकुशाखाली त्या ठिकाणी नसते. त्याच्यावर लक्ष देणारी न्यायव्यवस्था आहे. त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतच ईडी असेल कुठलीही तपास यंत्रणा काम करत असते. सर, अनिल देशमुख हे पहिल्या चौकशीला हजर राहिले नाहीत. आता मंगळवारी पुन्हा त्यांना चौकशीला हजर राहण्यासंदर्भातलं समन्स ईडीने बजावलेलं आहे. काय कोण सांगाल सध्या चौकशीच्या फेऱ्यामध्ये देशमुख आहे? खरं म्हणजे देशमुख साहेबांचं मी वक्तव्य ऐकलं की त्या ठिकाणी आम्ही चौकशीला सहकार्य करू. मग जर चौकशीला सहकार्य करू म्हटलात तर आपल्याला समन्स आल्यावर चौकशीला सामोरं जायला पाहिजे होतं. पण मला वाटतं या ठिकाणी भयानं त्या ठिकाणी पछाडून जर 2 PS त्या ठिकाणी दोषी आढळलेत तर आपणही दोषी आढळू आणि उद्या आपल्याला अटक होईल की काय या मला वाटतं भीतीपोटी 1 दिवस कोर्टाचा त्यांनी त्या ठिकाणी घेतला असावा असं माझं मत आहे. आजच्या सामना अग्रलेखामध्ये ईडीची तुलना थेट ब्रिटिश राजवटीशी करण्यात आलेली आहे. काय मी सामना वाचत नाही. सर, एकीकडे प्रताप सरनाईक आहेत, त्यानंतर अनिल देशमुख आहेत. त्या दोघांची ईडी चौकशी सध्या सुरू आहे. त्याच्यानंतर अनिल परबांसंदर्भात देखील भाजपकडून सध्या एक वेगळी पावलं उचलली जात आहेत. त्यांचे देखील काही पुरावे जे आहेत ते सादर करण्याचे प्रकार सध्या भाजपकडून बघायला मिळतात. एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून कुठलीच कारवाई होत नाही, होत नसते किंवा कुठल्याच पक्षाच्या कुठलंही सरकार असू द्या. त्याच्यामुळे आपण बघाल, परंतु जे दोषी आहेत ज्यांचं वेगवेगळ्या आरोपांमध्ये तक्रारींमध्ये नाव आहेत आणि त्यांची नावं तपासांती पुढे येत असतात. मग अशाला पूरक जर काही गोष्टी लागल्या तर पक्ष आणि कार्यकर्ते देत असतात आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची नेत्याची चौकशी आली तर त्या ठिकाणी आमच्याकडे ज्या उपलब्ध गोष्टी असतात त्या देण्याचं काम तपासाला सहकार्य म्हणून होत असतं. शरद पवार यांचं वक्तव्य आहे की महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्ष टिकणार नाही. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. सर, हिंदीमध्ये सर एक मिनिट. सर, एकूण या सगळ्या ईडीच्या चौकशीच्या एकीकडे हा फेरा बघायला मिळतो, तर दुसरीकडे अयोध्येतील जी जमीन आहे, वादग्रस्त जमीन आहे, तो घोटाळा सगळ्यात जास्त आहे. मग त्याची चौकशी का नाही असा सवालही संजय राऊतांनी विचारला. संजय राऊतांचं डोकं ठिकाणावर आहे की काय अशाच प्रकारचं आता बोलावं लागेल. कारण ज्या शिवसेनेची स्थापना किंबहुना शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट म्हणून या देशातील हिंदूंनी देशवासियांनी बिरुदावली दिली, त्यांच्या नावावर पक्ष संघटन चालत असताना त्या पक्षाचे नेते म्हणून त्याच राममंदिराच्या बाबतीत, त्याच हिंदुत्वाचं प्रेरणास्थान श्रद्धास्थान असणाऱ्या त्या पवित्र जागेच्या संदर्भात अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे संजय राऊत यांची दिवाळखोरी निघाली की काय अशाच प्रकारचं वाटतं. तो क्या कहेंगे संजय राउत ने आज कहा है कि जिस तरह से केंद्र सरकार ईडी का इस्तेमाल कर रही है ये राज्य के लिए हानिकारक है. संजय राउत को बयान ज़्यादा सीरियस लेने की आवश्यकता नहीं, क्योंकि वो कुछ भी बोलते हैं, कैसे भी बोलते हैं, उनके बोलने में कौन सा भी तथ्य नहीं रहता है. अभी ईडी एक स्वायत्त संस्था है, वह राजनैतिक अभिभाव से काम नहीं करती है. अगर तकरार होगी, आरोप होगा तो वो यंत्रणा तपास करती है और उसमें सही रहेगा तो एक्शन होती है, गलत होगा तो न्याय व्यवस्था रिलीफ देती है. तो मुझे लगता है तपास यंत्रणा के बारे में आजकल जितनी बातें हो रही है, खास करके शिवसेना के संजय राउत की ओर से और महाविकास आघाड़ी की ओर से, ये सब बातें तपास यंत्रणा के ऊपर संशय
व्यक्त करने के लिए और तपास यंत्रणा को कमकुवत करने के लिए है। मुझे लगता है ये देश की जो विश्वासार्ह तपास यंत्रणा है उसके बारे में कोई भी इसी तरह की बयानबाजी करना देश के लोकशाही के लिए उचित नहीं। आज के सामना अग्रलेख में लिखा है कि ईडी की तुलना उन्होंने ब्रिटिश सरकार से की है। मैं सामना पढ़ता नहीं, क्या लिखा है देखता नहीं, क्योंकि दिन खराब जाता है। वो कुछ भी लिखते हैं तो अपना माइंड वैसा होना नहीं चाहिए। अनिल देशमुख ने फिर से एक बार समझ दिया गया है, वो शायद पेश होंगे मंगलवार। नहीं, उन्होंने पेश होना चाहिए, क्योंकि एक तरफ वो बोलते हैं कि हम तपास को सहकार्य करेंगे, तो समझ गया तो भी गए नहीं। तो मुझे लगता है समझ आएगा तो तपास को जाना चाहिए। तपास यंत्रणा अपनी सिस्टीम में तपास करेगी, उसको सहयोग की आवश्यकता है। सर एक वेगळा प्रश्न आहे। सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय की एक मुलगा त्याला टीसीने जेव्हा पकडलं तेव्हा तो म्हणतोय की माझ्या बँकेत फक्त 400 रुपये आहेत आणि मला नोकरीला लागून फक्त 2च दिवस झाले, गेल्या 1.5 वर्षापासून मी घरी आहे। एकीकडे तरुणांची सध्या ही अवस्था आणि दुसरीकडे सरकार कुठलंही पावलं ठोसपणे उचलताना दिसून येत नाहीये। नाही, अत्यंत महत्त्वाचा रास्त मुद्दा आपण उपस्थित केलात की या विषयावरच फोकस होण्याची आवश्यकता आहे। कोविडच्या संकटामुळे आज कारखाने, व्यापार, उद्यम बंद झालेला आहे। बेरोजगार तरुणास त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चिंतेत आहेत। मला वाटतं सरकार म्हणून गेल्या 1-1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा बेरोजगार तरुण काय करतोय हे बघायला त्या ठिकाणी सरकारला वेळ नाही। एका बाजूला संघर्ष नको बोलता संवाद त्या ठिकाणी साधा, अशा प्रकारच्या तरुणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कधी केला आहे का? राज्य शासनाच्या एकतरी योजना या तरुणाला रिलीफ देणारी आहे का? मला वाटतं सर्वकष विचार करून अशा मानसिक अवस्थेत असलेल्या तरुणांना आधार देण्याची आवश्यकता आहे। या अधिवेशनात निश्चितपणे सरकारकडे आम्ही आग्रही मागणी करू। सर एक महत्वपूर्ण प्रश्न, कल संजय राउत ने कहा कि विरोधकों की एक नई आघाड़ी बन रही है पर कांग्रेस की दवाई पूरी नहीं होगी। नहीं, मैं उनके आघाड़ी को शुभकामनाएं देता हूँ। आघाड़ी की बिगाड़ी पहले मीटिंग कैसी हुई वो आपने देखा, वो मीटिंग को कौन थे उपस्थित वो भी देखा। राजनीति में जिसका कद नहीं, जिसकी ताकत नहीं, वो मीटिंग में थे। आपके मुख्यमंत्री नहीं थे केजरीवाल, ममता बनर्जी नहीं थे, महाराष्ट्र की मुख्यमंत्री नहीं थे। जो संजय राउत ताकत देने की बात करती है वो शरद पवार साहब के मीटिंग को गए नहीं। तो मुझे लगता है संजय राउत का बयान ये उद्धव जी का और शिवसेना का बयान है, ऐसा आजकल मानने का क्या नहीं, यह भी इसके ऊपर शंका है। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सलग 75वा मन की बात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा देशवासियांना संबोधन करणारा कार्यक्रम दाखवण्याचं एक रेकॉर्ड या ठिकाणी केलेलं आहे, ज्याचं कौतुक पंतप्रधानांनी केलं, राज्याच्या माजी मुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेबांनी केलं। त्याबद्दल मी प्रसाद लाड यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। कारण पंतप्रधान ज्या वेळेला अशा प्रकारची मोहीम उघडतात त्याच्या मागचा उद्देशच हा असतो की त्यांचे विचार देशाच्या प्रगतीसाठीचे, समाजाच्या प्रगतीसाठीचे सर्वदूर जावेत आणि अशा प्रकारच्या चौकाईवर त्या ठिकाणी कार्यक्रम करत त्यांच्या उद्बोधनाचा विचार हा तळागाळात पोचतो। आणि म्हणून एक कार्यकर्ता म्हणून प्रसाद लाड यांनी पंतप्रधानांचा विचार 75 कार्यक्रमांच्या माध्यमातून, मला वाटतं 2-3 पहिले कार्यक्रम चुकले असतील, जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक मोहीम म्हणून काम केलं। त्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। हमारे भारतीय जनता पार्टी के राज्य के उपाध्यक्ष प्रसाद लाड, इनका 75वां मन की बात ये प्रोग्राम है, इसलिए विपक्ष का नेता करके ये 75वां जो प्रोग्राम है उसको शुभकामना देने के लिए मैं उपस्थित हूँ। क्योंकि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब का मन की बात एक प्रबोधनात्मक कार्यक्रम है। देश की विकास के लिए कॉमन मैन का इन्वॉल्वमेंट करना, उनसे बातचीत करने का काम है। तो इसका ज़्यादा से ज़्यादा प्रचार प्रसार हो, यह हमारा अभियान पार्टी स्तर पे है और उसका अच्छी तरह से नियोजन प्रसाद लाड ने यहाँ किया, इसलिए उनको शुभकामना मैं देता हूँ और यही काम की ऊंचाई और बढ़े, इसी के साथ मैं उनको शुभेच्छा देता हूँ।